समयाचा सतगुरु सांगे, दे कर्मावर जोर मानवा, कर्म करावे थोर मानवा, कर्म करावे थोर. माणूस म्हणून आला जन्मा, विसरून गेला आपुल्या कर्मा. राक्षसा परी करसी कर्म, किती हृदयाचा कठोर मानवा, कर्म करावे थोर मानवा, कर्म करावे थोर. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रेमाने बोला धन्यंकार जी. सत्संग जे आपण आज या सत्संगाच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून भक्तीचा आनंद प्राप्त करत आहोत. केवळ आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज भक्ती करत असताना युगानुयुगे संत महात्म्यांना ज्या ज्या माध्यमातून भक्ती केली, आज त्यांचा इतिहास साक्षी आहे की प्रत्येकानं भक्ती करत असताना जोपर्यंत परमात्म्याची भेट होत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत शोध मोहीम चालू ठेवली आणि त्याच्या बदल्यामध्ये आज त्यांच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झाला. दासच्या जीवनामध्ये देखील दास सुरुवातीला भक्ती करत असताना ज्यावेळेस हायस्कूल शाळेमध्ये 5वी ते 10वीचं शिक्षण घेत असताना दास दत्त संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती करत होता. तीर्थक्षेत्र जोगमठ वाटार या ठिकाणी आज आहे. त्या ठिकाणी दास सकाळी उठल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर सायकलवरती हाशेवाडीचा घाट आणि जाधववाडीचा घाट तो पार करून जोगमठ या तीर्थस्थानी जात होता आणि त्या दत्त मंदिराला 21 प्रदक्षिणा घालून आज केवळ तिथे आलेल्या संत महात्म्यांना चहाच्या रूपातून, विभूतीच्या रूपातून दास तिथं सेवा करायचा आणि सेवेच्या माध्यमातून ते कर्म झाल्यानंतर तिथे जे पंचमगिरी महाराज होते त्यांचा आदेश उपदेश घेऊन दास भक्ती मार्गामध्ये भक्ती करत होता. आणि त्याच्यानंतर भाडले या ठिकाणी येऊन हायस्कूल शाळेमध्ये आज शिक्षण घेत होता. आज दासचे वडील देखील वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वडिलांचे वडील भक्ती करत होते आणि ते ज्यावेळेस त्यांच्या सहवासामध्ये राहण्याचा योग प्राप्त झाला त्यावेळेस देखील त्यांना सुंदर सुंदर अभंग म्हणायचे, अनेक देवदेवतांच्या नामस्मरण करायचे की त्यावेळेस देखील ते जगतवंदे जगद्गुरु तुकारामांचा अभंग दासच्या आज देखील कानावर पडतोय की कन्या सासुरेशी जाये मागे परतून पाहे, कैसे वाटे माझ्या जेव्हा कधी भेटशी केशवा, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, कन्या सासुरेशी जाये मागे परतून पाहे, कैसे वाटे माझे जेव्हा कधी भेटशी केशवा. की ते केवळ ईश्वर भेटीविषयी, त्या परमात्म्या भेटीविषयी त्या तुकारामांचा अभंग आहे. ज्यावेळेस परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला नव्हता त्यावेळेस त्यांना तो अभंग लिहून ठेवला गेलेला आहे की बाबा रे, पुसावेशे मज वाटे जो जो भेटेल तयाशी, देव कृपा करील काय लाज राखील. हे प्रत्येकाला विचारत होते की प्रत्येकाला विचारायचे की देव माझ्यावरती कृपा करेल का, मला आत्मदर्शन प्राप्त होईल का. मग आज त्यावेळेस भक्ती करत असताना ज्यावेळेस दास त्या दत्त संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती करत होता, नवे नवे दुसऱ्या बाजूनं आईचे वडील देखील सोमेश्वर मुरुम या ठिकाणी वारकरी सांप्रदायिक होते. तुला हा जन्म मिळालेला आहे आणि आज केवळ तुमचं आमचं थोर मोठं भाग्य आहे की अशा युगामध्ये माझा जन्म झालेला आहे की ज्या ठिकाणी समर्थ सद्गुरू सुदीक्षा महाराजांचा आज अवतार आहे. आणि अवताराच्या माध्यमातून जे जेही भाविक सज्जन त्या सद्गुरूला शरण जात आहेत, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये हा परमात्मा तो आयुष्यभर किती पाप केलं, किती वाईट कर्म केली, नेमका तुमचा
भूतकाळाचा प्रवास कसा आहे हे न पाहता केवळ आलेल्या भाविक सज्जनांना केवळ ते 5 प्रण कबूल आहेत का ही मान्यता करून त्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. आजचा मनुष्य मात्र मनुष्याच्या स्वतःला एकदम हलकासा समजून बसलेला आहे की त्याला कळत नाही आहे. म्हणून आमचे गीतकार देखील सांगतात की देवी देवता होनी हा सुंदर मानव जन्म मिळाला जरा जागव मनाला. हरी भजन हे करण्यासाठी आलास नर जन्माला जरा जागव मनाला. कितीतरी यातना तू भोगल्यास रे त्या यमाच्या. दुःखी कष्टी होऊन प्राण्या बळी पडलास त्या मोहाच्या. परमात्म्याचा अंश असता विसरलास देवाला जरा जागव मनाला जरा जागव मनाला. तो गीतकार सांगते की बाबा रे देवी देवताहून सुंदर असा तुला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे, परंतु तू ह्या यातना पूर्वीच्या जन्मामध्ये कितीतरी भोगल्यास. म्हणून ह्या यातनातून मुक्त होण्यासाठी हे संत महात्मे सांगतात की बाबा रे इथं आल्यानंतर की तुझ्या जन्माचं हित होईल, कल्याण होईल. म्हणून साधू संत देखील सांगतात की आपल्या जे हित असता जागता धन्य तयाची माता पिता. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयास देवा हरिक वाटे. गीता भागवत करती श्रवण अखंड नाम विठोबाचे. तुका म्हणे घडो मजा संग अनेक माझ्या दैवा पार नाही. की ह्या साधू संतांचं गुणगान, ह्या परमात्म्याचं गुणगान ज्या ज्या कुळामध्ये होतं त्याचे आईवडील नवे नवे संपूर्ण कुळाचा उद्धार होते. जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की म्हणून सांगतात की वारंवार काय सांगू अरे देव सद्गुरू पाशी आहे आणि गुरु भजनी देव भेटतच तात्काळ भेटतो. परंतु आज निरंकारी मिशनचे संत महात्मे या समाजामध्ये ह्या सत्संगाच्या माध्यमातून आवाज देण्याचा प्रयत्न करतात की बाबा रे देव इथं आल्यानंतर श्रद्धेच्या बदल्यामध्ये ईश्वराची प्राप्ती करून घ्या, आत्मसाक्षात करून घ्या, ब्रह्म अनुभूती करून घ्या. तर जगामधली लोक आज वेड्यात काढतात. मग आज देखील जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांचा आज तुम्ही आम्ही स्वीकार केला नाही. आज ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन बघायला गेलं तर साधी त्या काळामध्ये त्यांना भिक्षासुद्धा दिली नाही, नव्हे झोळीमध्ये शेण टाकलं, नवे त्यांना पाणीसुद्धा दिलं नाही. आज केवळ ह्या साधू संतांना ह्या समाजानं हाल अपेष्टा केल्या. परंतु त्यावेळेस ज्या वेळेस ते संत महात्मे प्रत्येक वेळी ह्या जगाला परोपकार करण्याचं कार्य हा परमात्मा निर्गुण निराकार आहे हे सिद्ध करण्यासाठी हे संत महात्म्यांचा अवतार असतो ना. प्रत्येक वेळी हे संत महात्मे जगाला परोपकार करत असतात. म्हणून अवतारवाणीमध्ये देखील सांगतात आमचे अवतार सिंग महाराज, गेला समयन हारी हाती अनुताप होईल अंती. निरोप येता यमदूताचा नयन तुझे भरून येती. इष्टमित्र जे असती सारे तुझिया कामी ना येती. नाती गोती आणि सोयरी तुला सोडवू ना शकती. सद्गुरु येईल कामी अंती आणि कशाचे काम नव्हे. अवतार हिशोब मागे भक्तांचा यमराजाचे काम नव्हे. अवतार हिशोब मागे भक्तांचा यमराजाचे काम नव्हे. की अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे ज्यावेळेस तुझ्या शेवटच्या घटका येतील त्यावेळेस तुला पश्चाताप होईल की बाबा रे की निरंकारी संत महात्मे सांगत होते की ईश्वराला पाहून घ्या. यमसुद्धा तुम्हाला विचारेल की बाबा रे तुला कोण सांगायला आलं होतं का ईश्वराची प्राप्ती करून घे. परंतु आजचा मनुष्य मात्र तो विचार करत नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ सांसारिक कर्म करायचं आणि आज केवळ हे कर्म करत करत बाबा रे भक्ती केली पाहिजे, परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. ह्या जर गोष्टी सांगायला गेलं तर सांगतात की बाबा तरुणपणी काय भक्ती करतात का, तरुणपणी संसार करायचा असतो आणि ज्यावेळेस संसारातून त्यावेळेस वय झाल्यानंतर हा परमार्थ करायचा असतो, भक्ती करायची असती. परंतु आज ज्ञानेश्वर माऊलींचं वय घ्या, जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वय घ्या, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं वय घ्या, रामदास स्वामींचं वय घ्या. ज्यावेळेस भक्त अवतारित झाले
त्यावेळेस तरुणपणामध्येच तरुण जाता येतं हा संदेश ग्रंथांच्या माध्यमातून अध्ययन करून सांगितले की त्यांची वयोमर्यादा देखील सांगितलेली आहे. परंतु आज मनुष्य मात्र ह्या भक्तीला टाकाऊ विषय केलेला आहे आणि ज्या भक्तीच्या माध्यमातून तुमचं आमचं सुंदर जीवन होणार आहे त्या भक्तीकडे मात्र तो दुर्लक्ष करतोय. आणि जोपर्यंत आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती भक्ती साधुसंतांनी केली ती भक्ती आज करण्याची गरज आहे. मग वास्तविक पाहता संत देखील सांगतात की बाबा रे की हाका मारी ज्याचे नावे त्याचे गावच नाही ठावे, काय गातो ते कळेना राग आळवतो संत जना, आशा धरून या मनी काही देईल म्हणून या, वितभर पोटासाठी तुका म्हणे देवा सवे पाडली तुटी. की बाबा रे ह्या प्रपंचासाठी देवाबरोबर तुटी पाडली म्हणजे परमात्म्याची आपली भेट झाली नाही. मग आज साधुसंत सांगतात की बाबा रे की ज्या परमात्म्याची तोळवणी करतोय, ज्या परमात्म्याची आराधना करतोय तो जाणण्यायोग्य आहे, त्याची परमात्म्याची जाणीव करून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे निरंकारी संत महात्मे प्रत्येक वेळी आज अनेक ठिकाणी सांगण्याचा प्रयास केला की बाबा रे की ह्या मनुष्य मात्राला प्रत्येक वेळी ह्या साधुसंतांनं आग लगी आसमान में जर्जर फिरे अंगार आणि संत न होते जगत में तो जल मरता संसार. ह्या मुठभर संतासाठी ह्या भूतलावरती परमात्म्यानं ह्या संपूर्ण जीवात्म्यांना तारून नेलेलं आहे. मग आज प्रत्येक वेळी तुम्ही आम्ही जर विचार करायला गेलं तर साधुसंतांना देखील मान्यता दिली नाही. वेद उपनिषदांचा आधार घेतला आणि त्या ब्राह्मण लोकांना त्यावेळेस देखील त्या समाजाला छळलं गेलं, त्या साधुसंतांना छळलं गेलं आणि कर्मठ त्या ब्राह्मणाने बराच वेळा त्रास दिला. त्यावेळेस देखील जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना देखील सांगितलं की वेद बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे, वेदांचं पठण तुम्ही करू शकत नाही. त्यावेळेस देखील तुकाराम महाराजांनी सांगितलं की अरे वेदांचा तो अर्थ आमाशीचं ठावा, येऱ्याने व्हावा बहार माता, खाल्ल्याची गोडी देखल्याशी नाही, बहारधन व्हाई मजुरीचे, उत्पत्ती पाळन सहिरीचे निज, जेने नेले बीज त्यांचे हाती, तुका म्हणे आम्हा सापडले मुळे, आपणचे फळ आले हाता. मग वास्तविक पाहता की साधुसंतांना सांगितलं की वेदांचा अर्थ आमाशीचं ठावा, की तुकाराम महाराज वेद अनंत बोलला, अर्थ इतकाची साजला की विठोबाशी शरण जावे, की परमात्म्याला शरण जावं हेच वेद सांगतात. आज केवळ प्रत्येक वेळी आज हा मनुष्य मात्र त्या झोपेचं सोंग घेतले, भक्तीविषयी तो डोळसपणे भक्ती करत नाही. आणि जोपर्यंत तो भक्तीची सुरुवात करण्यासाठी जे साधुसंत सांगतात की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जेवढेही जगामधले धर्मग्रंथ आहेत, आज प्रत्येक वेळी त्या युगाला अवतार झाला आणि त्या भक्त प्रल्हादाला तारून नेलं, श्रीकृष्ण परमात्म्याला तारून नेलं, रामचंद्रांना तारून नेलं, जनाबाईला मीराबाईला जेवढेही संत महात्मे सद्गुरूच्या चरणावर गेले त्या संत महात्म्यांना तारून नेलं. आणि आज गरज त्या गोष्टीची आहे की आम्हाला त्या समर्याच्या सद्गुरूला शरण जाण्याची गरज. आज प्रत्येक युगानुयुगे हा सद्गुरू अवतार घेत असतो. आज शंकरांनी पार्वतीला दिलं, नारद मुनीने वाल्या कोळ्याला दिलं, अष्टवृक्षीने राजा जनकाला दिलं, राजा जनकाने सुखदेवाला दिलं, ऋषी वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना दिलं, रामचंद्रांनी मारुती सीतेला दिलं, नचिकेतेने मृत्युंग राजाला दिलं, सद्गुरू सांदीपानीने श्रीकृष्ण परमात्मा सुदाम्याला दिलं, श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला दिलं, आदिनाथांनी मच्छिंद्रनाथ जालिनाथांना दिलं, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथ चरपटनाथांना दिलं, जालिंदरनाथांनी कानिपनाथांना दिलं, गोरक्षनाथांनी गैरीनाथांना दिलं आणि गैरीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं, निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाईंना दिलं आणि संत नामदेवांनी जनाबाई चोकामळ्यांना दिलं आणि संत ज्ञानेश्वरांनी विसोबा खेचरजींना दिलं, विसोबा खेचरजींनी संत नामदेवांना दिलं, संत मुक्ताबाईंनी चांगदेवाला दिलं, जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना दिलं, बाबा चैतन्य स्वामींनी तुकाराम महाराजांना दिलं, अशी आज समर्थ रामदास स्वामींनी छत्रपतींना दिलं. आज प्रत्येक ज्या वेळेस संत नरहरी महाराजांनी तुलसीदासला दिलं, संत रोहिदासांनी संत मीराबाईला दिलं. आज प्रत्येक वेळी ज्या वेळेस भूतलावरती आज समयाला अवतार झाले, रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना दिलं, कानिपश्रीनाथांनी बुटासिंग महाराजांना दिलं आणि बुटासिंग महाराजांनी अवतारसिंग महाराजांना दिलं, अवतारसिंग महाराजांनी गुरुबच्चन महाराजांना दिलं आणि गुरुबच्चन महाराजांनी हरदेवसिंग महाराजांना दिलं. आणि आज
तेच सद्गुरू हरदेव सिंग महाराजांचा अवतार सविंदर मातांच्या रूपामध्ये आज अवतरित होता आणि सविंदर माताजींच्या माध्यमातून सुदीक्षा हरदेव महाराज आज सद्गुरू म्हणून कार्य करत आहेत. मग आज हे जगाला ब्रह्मज्ञान देण्याचं कार्य करत आहेत. आज त्यावेळेस देखील जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं की देव घ्या कुणी आयताला घर पोसुनी, देव न लगे साठवणीचे रुजले जागे, देव मंदला भाऊ बुडाला काय करू, देव घ्या कोणी न लगे रुका मोल काही, दुबळा तुका भावहीन उदार देव घेतला रण. मग आज वास्तविकता फुकट घ्या काय मोल देऊ नका. तरीसुद्धा त्या संत महात्म्यांनी तो त्यावेळेस आवाज दिला जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी. त्यावेळेस देखील आज ह्या समाजानं त्या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही आणि आज हे संत महात्मे त्याच गोष्टीचा स्वीकार करण्यासाठी समाजानं स्वीकार करावा, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, ह्यासाठी हे संत महात्मे आज प्रत्येक वेळी युगानुयुगे आज ह्या समयाला ह्या संत महात्म्यांना ह्या समाजाला तारून नेण्यासाठी आज जरूरत आहे. परंतु आज हे संत महात्मे म्हणतात ही निरंकारी संप्रदाय एक वेगळा आहे, आम्हाला काय त्याच्याशी घेणं नाही. परंतु अवतारवाणी देखील सांगतात की ग्रंथ पुरातन पहा वाचुने, मागील साधू संतांचे सद्गुरूनं बदलून टाकेले लेख तयांच्या नशिबांचे. कारण सद्गुरू त्या भक्ताचा जो आहे तो केवळ लेख बदलून टाकत असतो आणि त्याचं संचित कर्म बदली करून केवळ परमात्म्याची प्राप्ती करून देतो. म्हणून अवतार सिंग महाराज दुसऱ्या बाजूनं सांगतात की एक दोन ना नाही चुकला हा संसार, देवा चित्र ओळख नाही करती नामाचा उच्चार. की नामाचं उच्चारण चालू आहे परंतु त्या नामाचा नामी कोण आहे, परमात्मा कोण आहे. म्हणून जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज देखील सांगतात की देव एक वस्तू असे ती ज्ञानास्तवन दिसे. ती ज्ञानदृष्टी समयाला सद्गुरू सविंदर हरदेव महाराज आलेल्या भाविक सज्जनांना प्रत्येकाला ती दृष्टी देत आहेत. परंतु आज गरज आहे ती सद्गुरूला शरण येण्याची. मग आज भूतलावरती जर विचार केला, इतिहासाची पानं जर पलटली तर आजपर्यंत सद्गुरूच्या व्यतिरिक्त कोणत्याही भक्ताला ह्या ब्रह्मज्ञानाची आजपर्यंत प्राप्ती झालेली नाही. आणि त्यावेळेस प्रत्येकानं सांगितले की सद्गुरू वाचून सापडण्यास सोयीनं धरावे ते पाया आधी. मग कोणताही सायास न करता सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. तो एक संत महात्म्यांना संदेश या सत्संगाच्या माध्यमातून दिला की बाबा रे, की राहिलेल्या जीवात्म्यांचा जर खरंच उद्धार व्हावा असेल, प्रत्येकाला वाटत असेल, तर त्यांनी आज समयाचे सद्गुरू हरदेव सिंग महाराज आज त्यावेळेस युगाला जाणारे जाणूनी करा कल्याण असे सांगती वेदपुराण सांगत गेले. आणि आज सुदीक्षा महाराज देखील आलेल्या भाविक सज्जनांना त्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ती जिवंत मुक्ती प्राप्त करून देतात. तर जरूर सद्गुरू सुदीक्षा महाराजांच्याकडे आज दास विनंती करते की ज्याही राहिलेले भाविक सज्जन आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची अनुभूती, आत्मदर्शन, नव्याने आत्मसाक्षात्कार करून तुम्हीच देऊ शकता. तर राहिलेल्या जीवात्म्यांचा उद्धार देखील तुमच्या सद्गुरूच्या दर्शनाच्या माध्यमातून, आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून होऊन जाणार आहे. तरी सर्वही जीवात्म्यांवर तुम्ही दया करा आणि त्यांचा भवसागर देखील पार करून त्यांच्या जीवनामध्ये जे भक्तीचं सुख आहे ते पूर्ण सुख प्राप्त करून त्यांचा इहलोक आणि परलोक सुखाचा होऊ दे, हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.